बायपासची पाहणी केली आपण. हा धुळ्याहून नागपूरकडे जाणारा नॅशनल हायवे तरसोद जळगाव बायपास या ठिकाणी आहे आणि हा या पावसामुळे इतका वाईट पद्धतीने आता दसलेला आहे. म्हणजे हा आरोबी आहे, रेल्वेच्या वरून हा ब्रिज गेलेला आहे आणि रेल्वेचे पट्टी जर आपण सोडली लाईन सोडली तर त्याच्या बाहेर जो आपण त्या ठिकाणी मुरुम टाकलेला असतो त्याला सरफेस केलेला असतो तर तो अतिशय वाईट पद्धतीने धसलेला आहे. या ठिकाणी ठेकेदारांचे माणसं आलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललो, त्याचे मालक अजून आलेले नाहीत, ते येतील. गडकरी साहेबांच्या कार्यालयाशी आमचा संपर्क आहे. गडकरी साहेबांच्या कानावर सगळी बातमी गेलेली आहे, माहिती दिली आहे, फोटोसुद्धा आम्ही पाठवलेले आहेत. पण या संदर्भामध्ये उद्या दिल्लीची टीम या ठिकाणी येते, जे एक्सपर्ट आहेत त्यातले ते या ठिकाणी येत आहेत आणि ते पाहणी करून नंतर काय असेल कारवाई ती केली जाईल. पण मला वाटतं अतिशय विषय गंभीर आहे, अतिशय गंभीर विषय या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ब्रिजवर थोडाफार पाऊस पडला म्हणजे काही फारही पाऊस होता मी असं म्हणेल. पाऊस आम्ही कालेक पाडलेले आहेत. आता आम्ही कोकणातला पाऊस पडला, पालघरला पाहिलं, रायगड पण छोटासुद्धा पूल 2-5 कोटीचा धसलेला नाही. पण ज्या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माती धसलेली आहे हा अतिशय गंभीर आहे. माननीय गडकरी साहेबांच्या कानावर मी सर्व टाकलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जर कडक ॲक्शन आपण त्या ठिकाणी घेऊ, पण मोठी दुर्घटना टळली असे म्हणायला हरकत नाही. अन्यथा या ठिकाणी वाहनं चालले असताना जर असं झालं असतं तर मला वाटतं मोठी दुर्घटना या ठिकाणी झाली असती. पण या संदर्भामध्ये तर आम्ही सर्वजण, म्हणजे मी बाहेरगावी होतो, रात्री नाशिकहून आलो, गुलाब पण या ठिकाणी बाहेर आम्ही आज ठिकाणी काढलो, राजू मामा इथले आमदार आहेत, आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. पण कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये ठेकेदारावर मग त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याच्यावर कारवाई करा. कारण एक ठेकेदार काम घेतो, दुसऱ्याला सबलेट करतो, तो तिसऱ्याला सबलेट करतो, अशा पद्धतीने काम चाललेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही गडकरी साहेबांकडे केलेली. एकीकडे बघायला गेलं तर रस्त्याचे जे चाऱ्या ज्या आहेत त्या दिसू नको त्याकरता या ठिकाणी नाही. या संदर्भामध्ये आपल्या इथल्या खासदार स्मिताताई वाघ यांनी वारंवार तक्रार केली आहे. ठेकेदाराला सुद्धा वॉर्निंग दिली होती, गडकरी साहेबांकडे सुद्धा पत्र देऊन त्यांनी तक्रार केलेली आहे. पण ठेकेदाराला वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने काम केलं, अतिशय चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे. मला वाटतं त्यामुळे सगळी माती धसलेली आहे. मला वाटतं गडकरी साहेब या बाबतीमध्ये त्यांनी गांभीर्याने विषय घेतलेला आहे आणि ते ठेकेदारावर अतिशय कठोर कारवाई, कडक कारवाई करतील. एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा एवढा मोठा गंभीर विषय, रेल्वेचे हजारो गाड्या जातात म्हणजे रोज, हा पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा याच्यात झाली असती. असं असताना लोकप्रतिनिधी हताशे, लोकप्रशासन हताशे, ह्या अशा प्रकारच्या जे कामं होत असतात ती गंभीर गोष्ट आहे. आणि मला वाटतं आरोबी जो आहे, रेल्वे लाईन आहे, रेल्वे लाईनच्या वरतून जो पूस गेला त्याला काही झालेलं नाही आहे. पण जिथून आपण मातीचा भराव टाकतो खाली उतरायसाठी दोन्ही बाजूने, कारण हा मोठा हायवे, नॅशनल हायवे आहे मोठा, आणि त्या ठिकाणी ही माती धसलेली आहे. रेल्वेच्या वरून जो ब्रिज गेलेला आहे त्याला कुठेही धक्का नाही आहे किंवा त्याला कुठेही डॅमेज नाही आहे. पण माती धसल्यामुळे, आणि त्यात विशेष करून मला असं वाटतं काळी माती त्यांनी टाकलेली आहे, मुरुम टाकलेलं दिसत नाही यातले, बघू सगळं तपासणी होईल खोदल्यावर त्या ठिकाणी. पण ही काळी माती टाकल्यामुळे मला असं वाटतं हा पुढचा भराव जो आहे हा धसलेला आहे. पण रेल्वेला कुठेही डॅमेज नाही आहे किंवा रेल्वेच्या वरती जो पूल गेलेला आहे तो कुठेही डॅमेज झालेला नाही, सुदैवाने. दिवस आहे, आपण जर पाहिलं अजूनही प्रॉपर इन्स्पेक्शन या साऱ्या घटनेचं झालेलं नाही आहे. ठेकेदाराकडून जर आपण पाहिलं तर मलमपट्टी आणि मलमपट्टी करून चालणार नाही. हे सगळं काढून आपल्याला पुन्हा नवीन करावं लागेल. हे असं नाही की ते डांबर टाकून दिलं, थोडीशी माती टाकून दिली, काम सुरू केलं, असं करता येणार नाही. मोठा अपघात या ठिकाणी होईल आणि ठेकेदाराची टीम जी एक्सपर्ट आहे त्यांचे ते येऊन गेले असं म्हणतायत. तर मी नाशिकला होतो, आम्ही ते कोणी नव्हतो, पण ती काल त्यांची टीम आली. उद्यापर्यंत दिल्लीची सगळी एक्सपर्ट टीम या ठिकाणी येणार आहे, ते या ठिकाणी बघतील. पण आता ठेकेदाराला सांगितलं की मलमपट्टी करतं, मलमपट्टी कुठल्या ठिकाणी चालणार नाही, कारण हा पूर्ण पूलच म्हणजे हा सगळा भरावच कोसळलेला आहे आणि त्यामुळे कुठलाही धोका आपल्याला घेता येणार नाही. इथून वाहतूकसुद्धा सुरू करता येणार अजिबात नाही. सगळं होईल. स्ट्रक्चरल फाउंडेशन किती घेतलं, स्ट्रक्चरल ऑडिट काय आहे, काय वापरलं, काय नाही वापरलं, त्याची सगळी चौकशी अंती या ठिकाणी तो निर्णय होईल. पण निश्चित या संदर्भामध्ये सगळी चौकशी, सखोल चौकशी या ठिकाणी केली जाईल. नाही, मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये कुठेही आपल्याला बोट ठेवायला सुद्धा जागा नाही. मी सगळ्या मिसिंग लिंकमध्ये एक थेंबसुद्धा गळतोय का एवढ्या किलोमीटरमध्ये, 14 किलोमीटर कुठेच नाही आहे. बाहेर आल्यावर डोंगरावरून जे पाणी येतं आहे ते त्याचे 200 फूट पुढे पडतं आहे, त्याच्यामुळे वरतून थोडीशी माती किंवा तो मुरुम आहे तो धसलेला आहे. त्यामुळे मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये तर नुसता कागावच झाला मोठा. तुम्हीच मला सांगा त्या ठिकाणी, तुम्ही बघा, तुम्ही दाखवताय सगळं टी व्हीवर, तुमच्या चॅनलवर, तिथे कुठेही डॅमेज झालेलं नाही 1% सुद्धा. फक्त बाहेर पडल्यावर
एक 100-200 फूट त्या ठिकाणी वरतून पाणी आलं, कारण पाऊसच तेवढा झाला, विक्रमी पाऊस यावेळेला, आणि त्यामुळे वरतून जे सगळ्या वॉटरफॉल आला, पाणी आलं आणि त्याच्यामुळे ते काही मुरुम दगड त्या ठिकाणी घेऊन आलं आणि म्हणून त्या ठिकाणी तो रस्ता बंद पडला तर थोडा वेळापुरता, काही काळापुरता. पण तिथे मिसिंग लिंकला, टनेलला, त्या बोगद्याला कुठेही डॅमेज झालेलं नाही आहे.